नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं रात्री अगदी मनपूर्वक स्वागत. आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि माझं काम चाललं आहे बटाटा वेफर बनवायचं. आता बटाटे वेफर बनवायचे म्हणजे रात्रीच त्याची तयारी करायची, कारण रात्रभर बटाट्याचे चिप्स हे पाण्यात भिजू घातले तर त्याच्यातला स्टार्च हा बऱ्याच प्रमाणात म्हणजे अगदी खूप थोड्या प्रमाणात स्टार्च हा बटाट्यामध्ये राहतो आणि स्टार्च जर बटाट्यामध्ये कमी राहिला तर मग तो पांढरा शुभ्र आपला जो वेफर असतो तो सुकल्यानंतर येतो असं म्हणतात. आता बघूयात, मी स्वतः पहिल्यांदाच, तसं तर दुसऱ्यांदा, पण आता घरी आल्यानंतर म्हणजे माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर पहिल्यांदाच मी बटाटा वेफर बनवत आहे. आणि तसा मला काही वाळवणीच्या सामानाचा जो अनुभव आहे तो अगदीच काही नाही, कारण लग्नाच्या आधी तसा आजीबरोबर बऱ्याच वाळवणीच्या सामानामध्ये तिला मदत करायची माझी आजी, जिला मी माय म्हणायची. तर ती कशी म्हणायची, ज्या दिवशी तिला सामान करायचं असला ना, मग ती दुसऱ्या दिवशी म्हणायची की मोनी, आज आहे ना तू शाळेतून सुट्टी घेऊन घे, किंवा मग शाळेला मधल्या सुट्टीत त्याच्यानंतर जा, आपल्याला उद्या कुरडया करायला घ्यायच्या आहेत. कुरडया करणं किंवा वाळवणीचं सामान करणं हे एकट्या बाईचं काम नाही आणि सोबतीला कोणीतरी हवंच. म्हणून मग तिची अशी तळमळ असायची की इने सुट्टी घेऊन घरी राहावं, आणि मग कधीतरी मी दांडीसुद्धा शाळेला मारायची आणि वाळवणीच्या सामानात माझ्या मायला मदत करू लागायची. बरेच असे किस्से आहेत आणि अगदी प्रेमळ अशी माझी माय होती. आता ती आमच्यात नाही, परमेश्वर तिला खूप लवकर आमच्यातून घेऊन गेला, पण तिच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आजसुद्धा मला आठवतात. तिने बऱ्याच गोष्टी मला करायला शिकवल्यात. तसं काम जास्त करावं लागायचं नाही, खूप लाडकी होती तिची, पण तिला बघून आणि ती जे काम करायची, कशा पद्धतीनं करायची, ते आजही अगदी डोळ्यासमोर आहे. आणि ते बघूनच मी बरेच कामं जे आहे ते सासरीसुद्धा मला कुठल्या गोष्टीची, सासूबाईसुद्धा म्हणायच्यात पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मला मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्या खानदेशात ढिंडरे केले जातात. तर ढिंडरे म्हणजे काय की मुगाच्या डाळीच्या पिठापासून बनवलेले उत्तप्पे म्हणूयात किंवा मग डोसा म्हणूयात. तर त्या पद्धतीनं ढिंडरं करण्याची आमच्याकडे प्रथा आहे. तर पहिल्यांदाच मी ढिंडरं करायला बसली आणि मला खूप चांगल्या पद्धतीनं जमायला लागलेत. तर सासूबाईसुद्धा म्हणाल्या, तुझ्या आजीने खूप चांगल्या पद्धतीनं तुला शिकून पाठवलेलं आहे. तर अगदीच मी काही केलेले नव्हते, पण तिला बघून बघून बऱ्याच गोष्टी मी शिकली. आता आज चालू आहे बटाट्याचे वेफर बनवण्याची पूर्वतयारी. आता बटाटे बरेच मोठे होते, म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराचा बटाटा असल्यामुळे किसायला म्हणजे त्याचे चिप्स करायला थोडं कठीण जात होतं. सुरुवातीला 1-2 बटाटे मी किसून बघितलेत, पण त्या किसणीवर तो बटाटा चिप्स बनवताना मावतच नव्हता. मग मी नंतर एका बटाट्याचे 2 खापं केलेत, म्हणजे 2 फोडी केल्यात, आणि त्यानंतर मग ते बटाटे जे आहेत ते किसून घेतलेत. तर अशा पद्धतीनं रात्री सगळे बटाट्याचे चिप्स हे 2-3 पाण्याने धुवून चांगल्या पाण्यात परत ठेवलेत रात्रभर, आणि सकाळी उठून अगदी सकाळीच वेफर जे आहेत ते मी उकळून घेतलेत गरम पाण्यात. तुरटी वगैरे काही टाकली नाही, फक्त मीठ घातलेलं आहे. आणि वेफर हे दीपिका मला पसरवू लागली, आणि त्यानंतर मग घरातली बरीचशी कामं असतात ती मी आटोपली. तर बटाटे उकळताना किंवा वेफर तयार करताना, पसरवताना तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही, कारण सकाळची गडबड, मुलांची शाळा, सगळंच असतं, त्यामुळे मग व्हिडिओ करायला काही जमला नाही. फक्त संध्याकाळी ज्यावेळेस वेफर हे मी छतावरून उतरून आणलेत तर त्यावेळेसचा छोटासा व्हिडिओ हा शूट केलेला आहे. तर 15 किलो बटाटे होते आणि त्याच्यापासून बघा किती कमी प्रमाणात वेफर हे तयार झालेले आहेत. पण तरीसुद्धा घरी बनवलेले वेफर हे स्वस्तच पडतात, कारण बाजारातून आणलेले जे पाकिटं असतात चिप्सचे, तर त्याच्यात सगळी हवाच असते. आणि अगदीच 5-7 वेफर मोजून 10 वेफर हे आपल्याला 10 रुपयात, 5 रुपयात मिळतात. मग घरी तयार केलेले आपल्याला कुठं रुततात हो. म्हणून मग असे जर वेफर आपण घरीच तयार करून घेतलेत वाळवणीच्या सामानामध्ये, तर ते आपल्याला वेळोवेळी उपयोगात येतात. आणि आमचे तर उपवास बरेच चालतात,
चतुर्थी असू द्या, सोमवार, गुरुवार, त्यानंतर एकादशी जर मोठी आली तर तीसुद्धा आम्ही करतो. जन्माष्टमी येते, बरेच असे उपवास येतात. तर तेव्हा मग आठवण येते वेफर्सची आणि ते बाजारचे वेफर काही परवडत नाहीत आणि मग असे घरी केलेले वेफर असले की आयत्या वेळेला आपण डब्यातून काढले की तळून अगदी माणूस खायला तयार. आणखीन एक सांगायचं म्हणजे हे वेफर तयार करत असताना वरची साल बटाट्याची आपण फेकून देतो, तर ती सालसुद्धा मी उकळून घेतली त्याच पाण्यात मीठ टाकून आणि तीसुद्धा सुकवून घेतली. तर हे सुद्धा आपल्याला तळता येऊ शकतात. बटाट्यापेक्षा बटाट्याची साल जास्त पौष्टिक असते असं म्हणतात आणि ती सालसुद्धा मी ह्यावेळेस फेकली नाही, तर तिला उकळून मिठाच्या